भविष्यात बेशिस्त वागाल तर खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम. कोकाटेंविरोधात रोष होता म्हणून खातं बदललं, फडणवीसांचं विधान. मंत्रिमंडळात आता बदल होणार नाही, फडणवीसांकडून धनंजय मुंडेंच्या लॉबिंगच्या चर्चांना ब्रेक. मंत्रिमंडळाची चर्चा मुंडेंच्या स्तरावर होत नाही, असं हे विधान. कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, अजित पवारांचे आमदार शंकर मांडेकरांसमोरच कार्यकर्त्यांना तंबी. चौफुल्यातील गोळीबारावरून अजित पवारांचा इशारा. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये बीड पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं. मोठा मासा गळाला लागल्याची माहिती. संशयित गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना. वाल्मिक कराड आणि गोट्या गित्तेच्या नावानं मला धमक्या, बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेचा आरोप. कासलेकडून घातपाताचीही भीती व्यक्त. माणिकराव कोकाटेंना विधिमंडळात रमी खेळणं भोवलं. कोकाटेंकडे आता कृषी खात्याऐवजी क्रीडा खात्याची जबाबदारी. राजीनामा न घेता खाते बदल करून अभय दिल्याची चर्चा. कृषी खातं दत्तात्रय भरणेंकडे. रमी रावांना आता नवी जबाबदारी दिल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंकडून निषेध. सरकारला भिकारी म्हणणाऱ्यांचा राजीनामा घेण्याऐवजी खातं बदललं, सुळेंचे सरकारवर टीका. कृषी मंत्री पदाची ऑफर अजित पवारांनी सर्वात आधी मला दिली, मात्र कृषी मंत्री ग्रामीण असेल तर जास्त न्याय देईल अशी मी भूमिका घेतली. कोकाटेंच्या खाते बदलानंतर भुजबळांचा गौप्यस्फोट. रामदास कदमांकडून सावली बारमधील ऑर्केस्ट्रा परवाना परत, तर रेस्टो बारचा हा परवाना कायम. अनिल परबांनी डान्स बारचा आरोप केल्यानंतर निर्णय घेतल्याची चर्चा. चोरीचा माल परत करून चोर म्हणतोय आमची सुटका करा. परवाना परत केल्याचा अर्थ डान्स बार होता हे मान्य केलं. योगेश कदमांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अनिल परब ठाम. योगेश कदमांची सगळी कुंडली काढली, मी न्यायालयात जाणार. ऑर्केस्ट्राचा हा परवाना परत केल्यानंतर अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. निवडणूक आयोग भाजपसाठी मतांची चोरी करतोय, राहुल गांधींचा आरोप. आमच्याकडे पुरावे अणुबॉम्बसारखे, हा बॉम्ब फुटला तर आयोग दिसणार सुद्धा नाही, राहुल गांधींचा गंभीर इशारा. पुणे पार्टी प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरांसह 4घांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. दरम्यान खेवलकर सध्या येरवडा जेलमध्ये आज जामिनासाठी अर्ज करणार. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागण्याची शक्यता, तर आपली तयारी पूर्ण असली पाहिजे. बोरिवलीतील शिबिरात राज ठाकरेंचे आदेश. मनसैनिकांनी माध्यमांशी न बोलण्याच्याही सूचना. राज ठाकरे आणि राऊत कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार. उद्या पनवेलमध्ये शेकापचा वर्धापन दिन मेळावा. या मेळाव्याला राज ठाकरे आणि राऊत उपस्थित राहणार. ठाकरेंच्या सेनेकडून शिवसेना चिन्ह आणि पक्षाचं प्रकरण पुन्हा मेन्शन. 20 ऑगस्टलाच सुनावणी घेण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. बंडखोरांना वेळीच न रोखल्यास लोकशाहीचं नुकसान. पक्ष बदलणाऱ्या आमदारांवर सुप्रीम कोर्टाचं परखड मत. विधानसभा अध्यक्ष सुप्त राजकीय विचारांमुळे अपात्रतेची प्रक्रिया रखडवतात, कोर्टाची टिप्पणी. लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाकडून निधी, तर 410 कोटींचा निधी वर्ग केल्याची माहिती. जुलैचे पैसे देण्यासाठी सरकारकडून तरतूद. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं कोकण विभागातील रुग्णांना मोठी मदत. 7 महिन्यांमध्ये 2738 रुग्णांना 25 कोटी 86 लाखांचं अर्थसहाय्य. डोंबिवली ते ठाणे मार्गाचं रेखांकन करण्याच्या केडीएमसी आयुक्तांच्या सूचना. आमदार राजेश मोरेंनी चर्चा केल्यानंतर आदेश. दिव्यात होणाऱ्या बुलेट ट्रेनच्या स्टेशनमुळे रस्त्याची मागणी. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे उद्योजक हैराण. ठाण्यातील उद्योजकांचा गुजरातला स्थलांतराचा इशारा. पुढील 2 महिन्यात तोडगा काढू, महावितरणचं आश्वासन. ज्योतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेमध्ये 400 किलो बनावट बर्फी आणि पेढे जप्त. अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. नमुने तातडीनं तपासणीसाठी पाठवले. अनिल अंबानींना ईडीचं समन्स बजावलं. दरम्यान 5 ऑगस्टला दिल्लीत चौकशी होणार, सूत्रांची माहिती. तर 17,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणी ही नोटीस. उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर. 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार. मतदानानंतर लगेचच निकालही जाहीर होणार. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं कोकण विभागातील रुग्णांना मोठी मदत. 7 महिन्यात 2738 रुग्णांना 25 कोटी 86 लाखांचं अर्थसहाय्य.
राज्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. मुंबईमध्ये यंदा जुलैत पावसाची तूट. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचं प्रमाण वाढण्याचाही अंदाज. अमेरिकेत भारतीय मालावर आजपासून टॅरिफ नाही. 8 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क लागू होणार. भारताला करार करण्यासाठी आणखी 7 दिवसांचा अवधी.